नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजची घटना ही नाशिक जिल्ह्यामधली आहे। किशोर गेला दारूच्या आरी, आईबापाला मारी, त्रासलेल्या बापानेच दिली त्याला मारण्याची सुपारी। स्वतः जन्मदात्या बापांनीच मुलाची सुपारी दिली आणि त्याचा खून केला। नातेवाईकामधल्या दोघांना सुपारी दिली आणि त्याचा खून केला आणि त्याला स्वर्गवासी केले। अशी घटना घडली आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच, नाशिक जिल्ह्यामध्ये। बघूया सविस्तर काय घटना आहे ते। नाशिक जिल्ह्यातील तालुका चांदवडमधील खंडकजाम या गावामध्ये दग्गू जयराम उशीर आडनाव हे त्यांचं होतं, उशीर आडनाव होतं त्यांचं। ही आपली पत्नी मीनाबाई, मुलगा किशोर, सून माधुरी व लहान मुलगा दादू यांच्यासह राहतात। त्यांचा मुलगा किशोर हा नाशिक परिसरातील सातपूर येथील कार्बन कंपनीत काम करत होता व महिनाभरापूर्वीच त्याने तेथे जाणे बंद केले होते। महिनाभर त्याने घरातच बसून काढले। त्यानंतर त्याला त्याच्या गावातच काम मिळाले। खंडकजाम गावातच असणाऱ्या सगुना कंपनीत तो आता कामाला जाऊ लागला होता। अशातच ती घटना घडली गेली। बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजीचा दिवस दुपारचे 4 वाजले होते। उशीर कुटुंबियांचे नातेवाईक असलेले रमेश सुधाकर कांडेकर, राणा खंडकजाम, शिवार गुंजाळ वस्ती, तालुका चांदवड यांना ते घरातच असताना साहेबराव गुंजाळ यांचा फोन आला। त्याने सांगितले की तुमचा मेहुणा किशोर उशीर हा लोखंडेवाडी शिवारातील पालखेड धरणाच्या भरावाच्या ठिकाणी मृत अवस्थेत पडलेला आहे। आपल्या मेहुणाबाबतची वाईट बातमी ऐकता सुरेश कांडेकर यांनी गावातीलच शांताराम भास्कर उशीर, रतन गोटीराम उशीर, सुनील नारायण उशीर व इतर नातेवाईकांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले। तेव्हा त्यांना लोखंडेवाडी शिवार पालखेड धरणाच्या भारावाजवळ लोकांची गर्दी दिसून आली। त्या ठिकाणी पोलिसही आलेले दिसून आले। ते धावत पळतच घटनास्थळी गेले असता घटनास्थळावर धरणाच्या भारावाच्या कच्च्या रस्त्याचं काम चालू होतं। त्या धरणाच्या आतील पाण्याच्या बाजूने भरावाच्या दगडावर किशोरचा मृतदेह पडलेला होता। हे एकदम शॉक झाले, यांना तर धक्काच बसला। काय विषय काय नाही त्यांच्या लवकर लक्षात येत नव्हता। त्याच्या कपड्यावरती कोणत्या तरी एका धारदार हत्याने वार करून मोठी खोलवर जखम करण्यात आली होती। त्याच्या तोंडाच्या दाबड्याला, दोन्ही डोळ्यांना, चेहऱ्यावर, गालावर, डोक्यावर मोठी जखम झाली होती आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झालेला होता। किशोरला कोणतरी धारदार हत्याराने मारहाण केली होती। तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्याच्या कमरेची पॅन गुडघ्यापर्यंत खाली निघालेली होती। भरावाच्या रस्त्याच्या व बाजूला रक्ताचे डाग दिसून येत होते। तिथे देसी प्रिन्स, संत्रा नावाच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या व इतर खाण्याच्या कागदी प्लेटा पडलेल्या दिसून आल्या। त्यामुळे सर्वांची खात्री झाली की किशोर याला दारू पाजून धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला, मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला। दरम्यान सुरेश सुधाकर कांडेकर यांनी या घटनाप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। किशोर हा दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता घरातून बाहेर पडला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो घरी आला नव्हता। दिनांक 22 नोव्हेंबर 2023च्या दुपारी 4 वाजता त्याचा मृतदेह आढळून आला होता। आदल्या दिवशीच्या 3 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशीच्या 4 वाजेपर्यंतच्या दरम्यान त्याचा कोणीतरी अज्ञात कारणाने खून केला होता। त्याच्या खून प्रकरणी सुरेश कांडेकर यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। गुन्हा रजिस्टर नंबर कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला गेला होता। किशोर उशीर याचा खून कोणी केला, का केला याची उकल करण्यासाठी वणी पोलीस पथक कामाला लागलं। पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकेलकर, उपअधीक्षक संजय बांबळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व यांची सर्व टीम ही गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली। यांनी सर्वांनी पोलिसांनी किशोर उशीरविषयी माहिती गोळा केली। किशोर हा 26 वर्षाचा तरुण होता। तो विवाहित होता, पण त्याची पत्नी रक्षाबंधनाच्या सणावेळी माहेरी गेली होती। ती घरी परतलीच नव्हती। त्याला कारण होते किशोरचे दारूचे व्यसन। किशोरला दारूचे व्यसन होते। तो कामधंदा करत असला तरी त्याला दारूसाठी पैसे पुरत नव्हते, म्हणून तो आपल्या वडिलांकडे दारूसाठी पैसे मागत असे। त्यासाठी त्यांना वडिलांना भांडत असे, सतत पैशाची मागणी करत असे। तो आपल्या वडिलांना बेजार करून सोडत होता। त्यामुळे त्याचे वडील वैतागून गेले होते, कंटाळून गेले होते। पोलिसांनी इत्तेभूत माहिती मिळवली। त्यावरून
त्यांना पुढील तपास करावायचा होता. या साऱ्या माहितीवरून त्यांच्या असं लक्षात येत होतं की किशोर उशीर याच्या नातेवाईकाविषयीच संशय येऊ लागला त्यांना. त्या दृष्टीने पुरेशी माहिती घेतल्यानंतर संदीप गायकवाड वय 30 आणि एका विधी संघर्षित बालकास म्हणजे 18तल्या आतमधलं एक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या दोघांकडे चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती पुढे आली. किशोरच्या खुनामागे संदीप गायकवाड आणि त्या विधी संघर्षित बालकाचा हात असला तरी त्यांनी हे काम केवळ 18,000 रुपयासाठी केल्याचे स्पष्ट केले. फक्त 18,000 रुपयासाठी त्यांच्या नातेवाईकामधल्या 2 जणांनी, एक अल्पवयीन मुलगा आणि एक थोडा जास्त वयाचा माणूस, या दोघांनी त्याच्या किशोरच्या वडिलांकडून पैसे घेऊन खून करायचा असं ठरवलं आणि खून केला. याचा शोध जेव्हा पोलीस सहाय्यकांनी घेतला, आज समजले की आपल्या मुलाचा खून करण्यासाठी किशोरचे वडील दग्गू जयराम उशीर वय 57 यांनीच हे पैसे देऊ केले. किशोर हा दारूसाठी सतत पैशाची मागणी करत होता. दारूच्या नशेत शिवीगाळ करत दमदाटी करत होता. कधी मारहाणी करता, कधी त्यांना मारायचा. अशी घटना यांच्या घरामध्ये सतत घडत होती. अशा घटना यांच्या घरामध्ये घडत होत्या. या त्रासाला ते आईवडील खूप कदरून गेले होते. वडिलांनी काय केलं, दग्गूनी त्याला ठार मारण्याची 18,000 रुपयाची सुपारी दिली. ही सुपारी संदीप गायकवाडने घेतली होती. संदीप व त्यांचा विधी संघर्षित बालक या साथीदाराने किशोरला दारू पाजण्याच्या बहाण्याने पालखेड धरणाच्या भराव परिसरात आणले आणि तेथे त्याला दारू पाजून त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारले गेले. घेतलेल्या सुपारीचे काम फक्त झाल्यावर संदीप आणि त्याचा साथीदार हे घटनास्थळावरून पळून गेले. मुलाच्या त्रासाला कंटाळून मुलाला ठार मारण्याची सुपारी देणाऱ्या दग्गू जयराम उशीर वय 57 वर्ष आणि याच्यासह संदीप छगन गायकवाड या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि संशयित विधी संघर्षित बालकास, एक जो लहान होता त्याच्यामध्येच या सर्व प्रकरणामध्ये त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलेले आहे. आणि सध्या आता केस चालू आहे. 14 नोव्हेंबरची केस आहे. त्यांना तुरुंगात टाकलेले. पुढील जी काय कारवाई होईल ती उच्च न्यायालयातर्फे होईल. तर बघा, जन्मदाता बाप आपला, बापानेच मुलाची सुपारी दिली. मुलगा दारूच्या आहारी गेला. वडिलांना दररोज शिव्या, मारहाण, भांडण, तंडण या सगळ्या गोष्टीला कदरून वडिलांनी हा खूप घातक आणि मोठा निर्णय घेतला. त्याच्या आईलाही माहीत असेल किंवा नसेल याची काही अजून कल्पना आपल्याला आलेली नाही, याची माहिती आपल्याला अजून भेटलेली नाही. पण याचा आता पुढील तपास चालू आहे. अजून याच्यामध्ये आणखी काही वेगळं काही घटना आहेत का काय हे लवकरच आपल्या समोर येईल. आणि किशोरच्या वडिलाला आणि त्या दोघांना आता पोलिसांनी उचलून तुरुंगामध्ये टाकलेलं आहेत. एक वेगळीच घटना आज आपल्याला पाहायला भेटलेली आहे. दररोज अशाच वेगवेगळ्या क्राईम स्टोऱ्या आपण बघण्याचा प्रयत्न करतो, ज्यामधून आपल्याला हे होणारे गुन्हे महाराष्ट्रामध्ये कमी करता येईल आणि आजच्या तरुणाईला थोड्या यामधून काहीतरी बोध भेटेल. या स्टोऱ्यामधून आपण किती खतरनाक स्टोरी केली, काहीही केलं तर एक ना एक दिवस आपण पोलिसांच्या कचाट्यामध्ये सापडतोच आणि आपला पल्ला हा लांबतोच. या हिशोबाने आजच्या तरुणांनी राहायला हवं, यासाठी आपण नेहमी व्हिडिओ टाकत असतो. तर तुम्हाला त्याच्या वडिलांनी चुकीचं केलं का बरोबर केलं, काय वाटतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमचं मत. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओसाठी पुढील व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला भेटेल. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची व तुमच्या कुटुंबाची. धन्यवाद मित्रांनो.